सत्यनारायणच्या पूजेमध्ये बसण्यासाठी पार्थने नकार दिलेला असतो. त्यानंतर तो मालिनीला आता सगळं सत्य सांगतो की आमच्यात नवरा बायकोचं नातं नाही आणि ज्या मुलीला माझ्यापासून घटस्फोट हवाय तिच्यासोबत सत्यनारायणची पूजा करू शकत नाही मी, असं तो म्हणत असतो. आता आणि मी ऑलरेडी डिवोर्स पेपर सही सुद्धा केली आहेत. तर हे सत्य ऐकल्यानंतर बाबांना धक्का बसतो आणि ते तर खालीच कोसळतात. आता तर हे स्वप्न आता पार्थ बघत असतो आणि विचार करू लागतो की मी जर आता सत्य सांगितलं तर खूप मोठी गडबड होऊ शकते. त्यामुळे आता मी पूजेला बसतो आणि वेळ आल्यावर सगळ्यांना सत्य सांगेल. पार्थ आता जो आहे तो पूजेला बसतो मित्रांनो. आता पण मात्र दुसरीकडे मित्रांनो आता घरात कोणाच रम्या आणि वसू आता हे सत्य माहिती असतं की तर इकडे वसू आता रम्याला सांगते की तुला पार्थचं मन जिंकण्यासाठी ही चांगली संधी आहे. ती मूर्ख काव्य आता पार्थच्या मनातून पूर्णपणे उतरून गेली आहे. त्यामुळे तुला आता त्याच्या मनात प्रेमाचा दिवा पेटवायचा आहे आणि आता जर तो स्वतःहून काव्याला डिवोर्स देतोय म्हणजे तुझं प्रपोजल तो नक्की ऍक्सेप्ट करेल. तर प्रेक्षकांना पुन्हा एकदा रम्या पार्थला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता मित्रांनो काय होईल पुढे हे पाहणं रंजक आहे, पण तुम्ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.